नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 17,981 पदांच्या सुधारित आकृतिबंधास जी मान्यता मिळालेली आहे 10 मे 2023 चा जो शासन निर्णय होता तो नेमका काय होता आणि जी पदे आहेत ज्या पदांचा पुढे येणाऱ्या भरतीमध्ये समावेश होऊ शकतो ती पदे कुठली आहेत, तर ह्या सर्व गोष्टींचा आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। त्यासोबतच पदांचं पण आपण विश्लेषण घेणार आहोत की कुठल्या पदांसाठी किती जागा येऊ शकतात आणि त्या पदांच्या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कुठल्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण आज माहिती घेऊया। जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या पुढच्या अपडेटसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकूण जी पदे आहेत ती पदे 17,981 नसून 20,686 आहेत। परंतु ह्या 20,686 पदांमधून काही जी पदे आहेत ती व्यपगत म्हणजे काय केली आहेत, वगळली आहेत। आणि ही जी वगळलेली पदे आहेत ही पदे वगळून जी पदे एकूण 17,981 पदे आहेत ह्या पदांच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता मिळालेली आहे। ठीक आहे, तर हा जो शासन निर्णय आहे 10 मे 2023 चा, तर हा शासन निर्णय नेमका काय आहे त्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती घेऊ। तर लक्षात घ्या, सुरुवातीला थोडक्यात नागपूर महानगरपालिकेची माहिती दिलेली आहे की अ वर्गामध्ये नागपूर महानगरपालिकेचा समावेश होतो आणि त्यानुसार जी एकूण पदे आहेत त्या पदांचं पूर्ण थोडक्यामध्ये विश्लेषणाचा भाग त्यांनी दिलेला आहे। आपल्याला जो भाग मला सांगायचा आहे तो भाग इथे लक्षात घ्या। नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रपत्र अ मध्ये नमूद शासन मंजूर 13,183 जी मंजूर पदे होती 13,183, त्यामध्ये नव्याने जी पदे निर्माण केली गेली 7,503 ही जी पदे आहेत नव्याने मंजूर केली। तर लक्षात घ्या, अशा प्रकारे ही पदे जवळपास 20,000च्या जवळपास म्हणजे ही पदे 20,686 ही जी पदे आहेत अशी एकूण पदे होती। त्यापैकी व्यपगत करावयाची म्हणजे जी पदे त्यांनी नंतर वगळायची आहेत अशी एकूण पदे आहेत 2705। ही पदे ह्या एकूण पदांमधून काय केली, वजा केली आणि वजा केल्याच्या नंतर त्यामध्ये 872 पदे जी आहेत ही नव्याने पुन्हा समाविष्ट केली। अशा प्रकारे एकूण जी पदे आहेत 17,981 पदे ह्या पदांच्या आकृतिबंधास त्यांनी काय केले, मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकर ही जी पदे आहेत ही वाढवण्यात येतील। तर ह्या पदांच्या बाबतीमध्ये जी माहिती आहे शासन निर्णय तुम्ही बघू शकता नेमका कशा प्रकारे आहे, परंतु त्या शासन निर्णयानुसार कुठल्या शासन निर्णयाला धरून किती पदांना मंजुरी मिळाली होती त्याचा हा आलेख आहे। हा आलेख आपण एक वेळा बघू शकता। 20 एप्रिल 1976 नुसार मंजूर जी पदे होती एकूण 4,039 होती। त्यानंतर 1994 नुसार 200 पदे होती। शासन निर्णय जो आहे 1999 चा त्यानुसार 300 पदांना मंजुरी होती। जो 2008-9 चा जो भाग होता 12,496 पदांना त्यावेळेला मान्यता मिळालेली होती। अशा प्रकारे शासन निर्णय 6 जानेवारी 2015 चा जो आहे त्यानुसार 2 पदांना मान्यता होती। त्यानंतर शासन निर्णय 2015 चा एकूण 25 पदांना मंजुरी। शासन निर्णय 2015 डिसेंबरचा 1 पदाला मान्यता। शासन निर्णय 12 मे 2017 चा 458 पदांना मंजुरी। शासन निर्णय जो 2018 चा होता फेब्रुवारीचा 201 पदांना मंजुरी मिळाली होती। अशा प्रकारे एकूण जी स्थायी मंजूर पदे होती 13,183 सद्यस्थितीमध्ये, त्यामध्ये 20/9/2019 चा जो शासन निर्णय आहे अधिसंख्य जी पदे आहेत 4,407 त्यामध्ये ऍड करण्यात आलीत आणि त्या पदांचा जो तपशील आहे की नवनिर्मित पदे जी आहेत जी तयार करण्यात आली ती नेमकी पदे कुठली आहेत, त्या पदांचं नाव, त्यांचं वेतन श्रेणी कुठल्या संवर्गात ते येतात, शासन मंजूर पदसंख्या किती आहे, कार्यरत पद सध्या किती आहेत, रिक्त पदांची संख्या किती आहे, नवनिर्मित पदांची संख्या किती आहे आणि एकूण मंजूर करावयाची पदे किती आहेत, अशा बाबतीमध्ये हा लेख दिलेला आहे। यातून जी काही पदे आहेत जी व्यपगत करायची आहेत त्याबद्दलचा जो शेरा आहे तो पण इथे ह्या कॉलम मध्ये दिलेला आहे। तर सुरुवातीला एक आपण भाग बघूया। इथे तुम्हाला सुरुवातीला जी पदं आहेत आता ही वर्ग 1 मधली आहेत। ठीक आहे, तर वर्ग 1 मधली आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, उपसंचालक नगर रचना, अधीक्षक अभियंता स्थापत्य, अधीक्षक अभियंता विद्युत इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपायुक्त अशा प्रकारची ही पदे आहेत आणि त्या पदांची जी संख्या आहे पुढे इथे दिलेली आहे। ठीक आहे,
जास्त वेळ आपण याच्यामध्ये न घेता आपल्याला जो गट क तांत्रिक आणि अतांत्रिक पदांच्या बाबतीमध्ये माहिती घ्यायची ती घेऊ आपण. तर सुरुवातीला गट वर्ग अ मधील प्रमुख चिकित्सा अधिकारी, उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी, क्षयरोग अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, फिजिशियन तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ अशांची इथे पदांची माहिती दिलेली आहे. शल्यचिकित्सक, सहाय्यक संचालक नगर रचना, कार्यकारी अभियंता स्थापत्य, कार्यकारी अभियंता विद्युत, कार्यकारी अभियंता यांत्रिकी, ही जी पदे आहेत ही पूर्ण एक्झिक्युटिव्ह लेवलची क्लास 1ची आहेत. त्यामुळे मॅक्झिमम जी पदे आहेत एकतर सुपर क्लास 1 पोस्ट आहेत, ती पदे एकतर पदोन्नतीने किंवा मग डायरेक्टली रिक्रूट होतात. तर ह्या पदांच्या बाबतीमध्ये आपण जास्त माहिती घेणार नाहीत. जी सरळ भरतीची पदे आहेत, ज्या पदांच्या बाबतीमध्ये लवकर जाहिरात येऊ शकते, त्या पदांच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. मुख्य स्वच्छता अधिकारी, उपमुख्य स्वच्छता अधिकारी, भूमी स्थावर अधिकारी, सहाय्यक आयुक्त, त्यानंतर महापालिका सचिव, शिक्षणाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक आणि पंचकर्म, नगर रचनाकार, त्यानंतर उपअभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत इलेक्ट्रॉनिक्स, उपअभियंता यांत्रिकी अशाच्या बाबतीमध्ये इथे पदांचा भाग पण इथे दिलेला आहे. जर आपण उपअभियंता स्थापत्याचा विचार केला तर एकूण 96 पदे आहेत. विद्युत इलेक्ट्रॉनिक्स त्या बाबतीमध्ये एकूण 7 पदांचा भाग आहे आणि उपअभियंता यांत्रिकीसाठी एकूण 3 पदांचा समावेश आहे. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी 1 पद, विधी अधिकारी 1 पद, जनसंपर्क अधिकारी 1 पद, प्रणाली प्रबंधक 1 पद, सहाय्यक मुख्य लेखा व वित्त अधिकारी 1 पद, मुख्य अंतर्गत लेखा परीक्षक, उपअभियंता पर्यावरण संवर्धन 1 पद, उपअभियंता पर्यावरण संवर्धन 2 पदे, अर्बन प्लॅनर 1 पद, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, सांस्कृतिक व क्रीडा कल्याण अधिकारी प्रत्येकी 1 पद. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अपंग पुनर्वसन अधिकारी यांचा इथे 1, 2, 4, 1 अशा प्रकारे पदांचा समावेश आहे. तर एकूण वर्ग 1ची जी पदे आहेत तर ती शासन मंजूर पदसंख्या 183 आहेत. सध्या कार्यरत पदे 73 आहेत. रिक्त पदे 110 आहेत. नवनिर्मित पदाची संख्या 133. अशा प्रकारे जी एकूण मंजूर करावयाची पदसंख्या आहे ती एकूण 306 आहे. यापैकी व्यापकत म्हणजे 10 जी पदे आहेत ती कमी केली आहेत. ही पदे जी आहेत ही कमी केलेली आहेत. ठीक आहे. आता इथं वर्ग 2ची जी पदे आहेत त्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी 1 पद, वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी 3 पदे, हकीम युनानी 3 पदे, वैद्यकीय अधिकारी निसर्गोपचार 1 पदे, मुख्याध्यापक माध्यमिक 26 पदे. त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी 3 पदे, सहाय्यक नगर रचनाकार 6 पदे, उपमुख्याध्यापक माध्यमिक 1 पद, उपशिक्षणाधिकारी 7 पदे, व्याख्याता 7 पदे, पर्यवेक्षक 8 पदे, अधीक्षक 83 पदे, लेखा अधिकारी 16 पदे, झोनल अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक अधीक्षक 15 पदे, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी 1 पद, क्रीडा व्यवस्थापक 6 पदे, मलेरिया अधिकारी हिवताप 1 पद, फायलेरिया अधिकारी 1 पद, सुरक्षा अधिकारी 1 पद, सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी 1 पद, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 2 पदे, उपमुख्य अंतर्गत लेखा परीक्षक 2 पदे, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी 7 पदे, महिला व बालकल्याण अधिकारी 1 पद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी 2 पदे, महापालिका उपसचिव 1 पद, सहाय्यक वृक्ष संवर्धन अधिकारी 1 पद, स्पीच थेरपिस्ट 1 पद. वर्ग 3 तांत्रिक पदे या बाबतीमध्ये आपण आता माहिती घेऊ. ही जी पदे आहेत इथून पुढची पदे या पदांचा सरळ भरतीमध्ये समावेश होऊ शकतो आणि इथून पुढे जो पदांचा भाग आहे जो तुमच्या कामाचा असेल की सरळ भरतीमध्ये कुठल्या पदांसाठीची जाहिरात येऊ शकते त्याबद्दल आपण आज माहिती घेऊ. तर वर्ग 3 तांत्रिक पदांमध्ये सुरुवातीला सहाय्यक सांख्यिकी अधिकारी यामध्ये 2 पदे आहेत. निजी सहाय्यक महापौर, उपमहापौर, माजी सभापती स्थायी समिती 5 पदे, सहाय्यक शिक्षक माध्यमिक 260 पदे, कॅड ऑपरेटर 2 पदे, पब्लिक हेल्थ नर्स 17 पदे, स्टेनोग्राफर 25 पदे. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग आहे अभियंता पदासाठीचा तो कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एकूण 296 पदांचा समावेश आहे. 2 पदे व्यापकत म्हणजे कमी केलेले आहेत त्यातली समाज कल्याण विभागाची.
त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकलसाठी एकूण 22 पदांचा समावेश आहे. शाळा निरीक्षकसाठी 30 पदे, विधी सहाय्यक 12 पदे, फिजिओथेरपिस्ट 3 पदे, सिस्टीम अॅनालिस्ट 1 पदे, हार्डवेअर इंजिनियर 2 पदे, डेटा मॅनेजर 1 पद. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यामध्ये मेकॅनिकलच्या केवळ 7 जागा आहेत. विचार करता मेकॅनिकल प्रत्येक वेळेला ज्या प्रकारे दुष्काळ असतो तो दुष्काळ इथे पण कायम आहे, परंतु याचा विचार न करता येणाऱ्या काळामध्ये RRB, BMC, त्याचसोबत कोकण रेल्वे आणि इतर ज्या पदांच्या जागा निघणार आहेत, RTO AMVच्या पोस्ट खूप कमी आहेत, फक्त 35 पदे आहेत. त्यामुळे ती पदे समाविष्ट होतील याची खूप शंका आहे. नव्याने जाहिरात येईल याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान जे पदं आता निघतात त्या पदांसाठी तरी सध्या तयारी करून इतर ज्या परीक्षा नव्याने समाविष्ट होतील, जसं RRB सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, BMC आपली डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये येते, कोकण रेल्वे पण डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये, ह्या पदांसाठी सध्या तयारीची सुरुवात करत त्या प्रत्येकबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. सायकोलॉजिस्टचे 1 पद, उपग्रंथपाल संगणक इंचार्ज 1 पद, विशेष शिक्षक अपंग प्रवर्गणीय आहे 10 पदे, सहाय्यक क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी 2 पदे, इंचार्ज मेडिकल स्टोअर 2, प्राथमिक पदवीधर शाळेतील जी प्रशिक्षित शिक्षक आहेत त्यांची एकूण 70 पदे, मुख्याध्यापक प्राथमिक 75 पदे, नर्स परिचारिका 130 पदे, वाहन निरीक्षक 6 पदे, वृक्षाधिकारी 5 पदे, स्वच्छता निरीक्षक 113 पदे, हिवताप निरीक्षक 20 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 84 पदे, एक्सरे टेक्निशियन 3 पदे, ECG टेक्निशियन 3 पदे, सहाय्यक सार्वजनिक स्वच्छता अधिकारी 2 पदे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 पद, वाचनालय निरीक्षक 2 पदे, विशेष शिक्षक चित्रकला संगीत नृत्य 20 पदे, निरीक्षक दहनघाट 1 पद, भांडारपल स्वच्छता 2 पदे, ॲलोपॅथिक कंपाऊंडर 26 पदे, सहाय्यक शिक्षक प्राथमिक विभाग 1100 पदे आहेत एकूण. त्यापैकी 500 कॉम्पोनन्स जी आहेत, म्हणजे खरं तर जास्त पदे होती पण त्यापैकी 500 कॉम्पोनन्स विभागात म्हणजे कमी केलेत, तर ती सोडून 1100 पदं भरल्या जाऊ शकतील सहाय्यक शिक्षकाचे. सहाय्यक शिक्षक LDT माध्यमिकसाठी 151 पदे आहेत. 39 पदे व्यापकत करून 151 पदांना मंजुरी आहे. आयुर्वेदिक कंपाऊंडर 7 पदे, युनानी कंपाऊंडर 3 पदे, मानचित्रकार 8 पदे, कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी 1 पद, प्रोग्रामर 2 पदे, बालक मंदिर सहाय्यक अध्यापक 7 पदे, सहाय्यक ग्रंथपाल 15 पदे, फायलेरिया निरीक्षक 16 पदे, मुख्य नळवाला प्लंबरचं जे आहे ते 13 पदे, सहाय्यक मानचित्रकार 28 पदे, नर्स ANM 16 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद महत्त्वाचं आहे, याला हायलाईट करून मी सांगतो. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जो पद आहे ते इथं जवळपास 466 म्हणजे खूप मोठी संख्या आहे. या 466 पदांसाठीची भरती येऊ शकते. ॲक्च्युली त्यातली 72 पदे व्यापकत म्हणजे कमी करून महसूल मधली 70 आणि समाज विकास विभागातील 2 पदे ही व्यापकत म्हणजे कमी करून 466 पदांना मंजुरी मिळालेली आहे. तर त्या पदांसाठीची भरती जी आहे त्याची तयारी तुम्ही सुरू ठेवा. यांत्रिकी अभियांत्रिकी सहाय्यक एकूण 12 पदे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 29 पदे, सहाय्यक पंचकर्म मसाजर 2 पदे, स्टेनोटायपिस्ट 28 पदे, फिटर. आता इथून जे आहेत ही पदे ही जवळपास आपली पूर्ण ITI होल्डरसाठी कामाची आहेत, म्हणजे ITIच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप सुवर्णसंधी आहे. फिटरची जवळपास एकूण 52 पदे, मेकॅनिकसाठी 6 पदे, फिल्टर मेकॅनिक 128, कार्पेंटर 3 पदे, वायरमनसाठी 43 पदे, वेल्डरसाठी 2 पदे, टर्नरसाठी 2 पदे, अटेंडंट इलेक्ट्रिकलसाठी 32 पदे, फिल्टर अटेंडंटसाठी 27 पदे, इलेक्ट्रिशियन वर्कशॉपसाठी 2 पदे, डार्क रूम असिस्टंट 3 पदे, प्रयोगशाळा सहाय्यक 42 पदे, ट्रेसर अनुरेखक. आता हा ट्रेसर अनुरेखकचा भाग जर तुम्ही बघितला तर याला डिप्लोमा डिग्री पण एलिजिबल आहे. त्यामुळे तुम्ही जर मेकॅनिकलचे जरी असाल तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपरेशन करू शकता. एकूण 24 पदे आहेत. स्टीम रोलर ड्रायव्हर 5 पदे, वाहन चालक 154 पदे, PBX ऑपरेटर 4 पदे, प्लांट ऑपरेटर 2 पदे, ऑपरेशन थिएटर अटेंडंट
4 पदे, गॅस कटर ऑपरेटर 4 पदे, रुग्णवाहिका चालक 10 पदे, पोलीस उपनिरीक्षक 15 पदे. आता हे प्रतिनियुक्तीनं आहेत. ही जी खालची पदे आहेत ही प्रतिनियुक्तीनं आहेत. हेड कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल वगैरे जी पदे आहेत ती. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण 3638 जी पदे आहेत ही मंजूर आहेत. कार्यरत 1179 आहेत. रिक्त पदे 2459, नवनिर्मित पदे 1089, असं एकूण 945 पदे व्यपगत करून 3782 पदांना मंजुरी आहे. ठीक आहे. तर बाकी आता याच्यानंतर वर्ग 3 अतांत्रिक जी पदे आहेत. विशेष कार्य अधिकारी 2 पदे, सहाय्यक महिला बाल कल्याण अधिकारी 2 पदे, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी 2 पदे, वरिष्ठ लिपिक 115 पदे, लेखापाल रोखपाल 41 पदे, वरिष्ठ अंतर्गत लेखा परीक्षक 16 पदे, कर निरीक्षक 252 पदे, स्वीय सहाय्यक अतिरिक्त आयुक्त उपायुक्त 12 पदे, कनिष्ठ लिपिक 520 पदे, खूप मोठी संख्या आहे. कनिष्ठ लेखापाल रोखपाल 20 पदे, कर संग्राहक 594 पदे, MSW SFW इन्सेक्ट कलेक्टर 250 पदे, ग्रंथालय सहाय्यक 15 पदे, समूह संघटक 30 पदे, कनिष्ठ अंतर्गत लेखा परीक्षक 32 पदे, असं एकूण वर्ग 3चा अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल जी पदे आहेत 1179 मंजूर पदे आहेत, 836 कार्यरत पदे आहेत, 343 रिक्त पदे आहेत, 824 नव्याने समाविष्ट केलेली पदे आहेत. असं एकूण 1903 पदांना सध्या मंजुरी मिळालेली आहे. वर्ग 4ची जी पदे आहेत त्या बाबतीमध्ये पट्टीबंधक 11 पदे, मेड सर्वंट 10 पदे, चपराशी 247 पदे, स्वच्छता जमादार 160 पदे, काळजीवाहक 10 पदे, जंतुनाशक कुली 90 पदे, क्षेत्र कर्मचारी 500 पदे. भरपूर मोठी संख्या आहे. शिपाई 997. गट ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. सुरक्षा रक्षक 219 पदे, अपघात सेवक 5 पदे आणि सफाई मजदूरसाठी 8660 पदे. लक्षात घ्या, ही जी संख्या आहे वर्ग 4ची 6077 जी आहे ती मंजूर पदसंख्या आहे. 4413 कार्यरत पदे आहेत, रिक्त 1664 आहेत. नवनिर्मित जी पदे तयार झाली 5353, असं एकूण 10909 पदांसाठीची गट ड. लक्षात घ्या, गट ड ह्या प्रवर्गातली म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरती येणाऱ्या काळात होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्या भरतीसाठी तयार राहा. तर इथून पुढचा जो भाग आहे तो तुमचा जो पदनाम आहे, सध्याची वेतन श्रेणी कुठली आहे, पदसंख्या किती आहे, मंजूर विभागाचं कार्यालय कुठलं आहे आणि त्यानुसार वेतन श्रेणी जी सुधारित आहे ती कुठली, आणि अशा प्रकारे इतर माहितीचा भाग त्यात दिलेला आहे. तर सांगण्याचा भाग एवढा आहे की येणाऱ्या काळामध्ये नागपूर महानगरपालिकेची जी जाहिरात आहे ती मोठ्या संख्येने येऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्या तयारीत राहा. आत्तापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आला तर तो अभ्यासाला कुठेही खंड पडू देऊ नका. कुठल्याही निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला नेऊ नका. जे मुलं निगेटिव्ह चर्चा करतात, ज्या ग्रुपवर निगेटिव्ह चर्चा होते, अशा माध्यमापासून दूर राहा. सकारात्मक राहण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करता येतील त्या गोष्टी करा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अशा प्रकारे संधी पुन्हा येणार नाही. मेगा भरती जी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती तेवढी जरी झाली नाही, पण येणारी संख्या पण ही कमी नाही आहे. आपल्याला ज्या पदाची आवश्यकता आहे त्यापेक्षा सध्या रोजगार अवेलेबल करून तो मिळवणे हे सध्याच्या काळाची गरज आहे. ती गरज तुम्ही सध्या मिळवली पाहिजे. आणि आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या जाहिराती येतील त्या संबंधी तर आपण अपडेट देणारच आहोत, परंतु हा गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आत्ताचा सध्याचा हा व्हिडिओ इथं आपण थांबवूया. येणाऱ्या काळामध्ये जे अपडेट्स असतील त्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच राहील. तर आत्ताच्या ह्या व्हिडिओसाठी तुम्हाला नक्कीच भरपूर प्रमाणामध्ये माहिती कळाली असेल. इतर काही गोष्टीसाठी तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. तर सध्या थांबूया. थँक्यू.